गुड मॉर्निंग सर्वांना. आज आपण हेल्थ सेंटर मॅनेजमेंट या विषयाचं दुसरा लेक्चर आपण बघू. दुसरं चॅप्टरचं नाव आहे हेल्थ सेंटर. दुसऱ्या चॅप्टरचं नाव आहे मेंटेनन्स ऑफ रेकॉर्ड. तर मेंटेनन्स ऑफ रेकॉर्ड हे आपण पहिल्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की कोणत्या कोणत्या प्रकारचे रेकॉर्ड हॉस्पिटल्समध्ये, इन्स्टिट्यूटमध्ये ठेवले जात असतात आणि ते करायचे असतात, ते आपण बघितलं. तर त्याच्यामध्ये एक सर्वात महत्त्वाचं आहे की ते रेकॉर्ड करण्यासाठी कशा प्रकारे माहिती गोळा केली जात असते किंवा ती माहिती आपण कशा प्रकारे ती घेत असतो ते आपण बघू. ती जी सिस्टीम आहे ती मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन अँड इव्हॅल्युएशन सिस्टीम. तर त्याच्यामध्ये आपण बघू की माहिती आपण का गोळा करतो आणि कशा प्रकारे गोळा करत असतो आणि तिचा काय उपयोग होत असतो ते आपण थोडक्यात बघू. Management information and evaluation system. The evaluation is necessary to make and program successful. Management of a program should be based on information. आता इव्हॅल्युएशन म्हणजे त्याचं मूल्यांकन करणे. तर मूल्यांकन करताना त्यासाठी काय लागणार आहे? माहिती किंवा एखादा प्रोग्राम त्यांनी प्रोग्राम असं दिलेला आहे, कोणताही आरोग्य रिलेटेड प्रोग्राम असो, काही एखादी स्कीम असो किंवा आरोग्य सेवेबद्दल असो, तर ती मॅनेजमेंट करत असताना तर त्याचे इव्हॅल्युएशन करायचे किंवा मूल्यांकन करायचं आपल्याला. आणि ती कशावर आधारित असणार आहे? त्या माहितीवर आधारित असणार आहे. इव्हॅल्युएशन कशावर आधारित? कोणत्याही माहितीवर आधारित असतं. तर आपण पहिले बघू की हेल्थ इन्फॉर्मेशन्स is any quantifiable and non-quantifiable information that can be used by health decision makers and clinicians to better understand disease process and health care issues and to prevent diagnosis or treat health problems. हेल्थ इन्फॉर्मेशन सिस्टीममध्ये आपण बघितलं की आरोग्यासंबंधित कोणतीही माहिती जी आरोग्य रिलेटेड समस्या असेल, एखाद्या आजाराचं रोगनिदान करायचं आहे, तर ती चांगल्या प्रकारे तो आजार समजून घेणे किंवा जी समस्या आहे ती आरोग्य रिलेटेड जी समस्या आहे ती समजून घेणे, जे डॉक्टर्स आहे, हेल्थ वर्कर्स आहे, यांना चांगली त्याची काय समजून घेऊन त्याच्यावर काही ते डिसिजन देऊ शकतात. तर त्यासाठी हे सर्वात महत्त्वाचं आहे की मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम जी आहे ती सर्वात महत्त्वाचं आहे. तर याच्यामध्ये त्याच्यानंतर इव्हॅल्युएशन जी सिस्टीम आहे, इन्फॉर्मेशन सिस्टीम, याच्यामध्ये आपण बघितलं की कोणत्याही प्रकारची माहिती म्हणजे प्रमाणित असो किंवा अप्रमाणित असो, त्याच्यामध्ये अशी आहे की कोणत्याही आरोग्य समस्यामध्ये किंवा कोणताही आजार असो त्याचं रोगनिदान करणे ती उपयोगी ठरत असते. जे डॉक्टर्स आहेत त्यांना ते डिसिजन घेण्यासाठी ती एक माहिती उपयोगी ठरत असते. तर हे माहिती बदल झालं म्हणजे हे फक्त दिलं आहे की हेल्थ इन्फॉर्मेशन सिस्टीममध्ये. इव्हॅल्युएशन सिस्टीम, अ पिरियडिक इव्हॅल्युएशन ऑफ सिस्टीम to assess its status in terms of original and current acceptation and to chart its the future direction. तर याच्यामध्ये इव्हॅल्युएशन सिस्टीम ही अशी आहे की याच्यामध्ये प्रत्येक टायमाला इव्हॅल्युएशन केलं जातं, मूल्यांकन केलं जातं. कोणत्याही इन्फॉर्मेशनचं असो, माहितीचं असो, ते इव्हॅल्युएशन केलं जात असतं. त्याच्यावर आपल्याला कळतं की ते फ्युचरसाठी किती कामासाठी आहे किंवा फ्युचरमध्ये आपण काय चेंजेस बदल करू शकतो, याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे त्या इव्हॅल्युएशनमध्ये आपल्याला कळत असतं. म्हणून आपल्याला हे महत्त्वाचं आहे की मॅनेजमेंट ऑफ इन्फॉर्मेशन
अँड इव्हॅल्युएशन जी सिस्टीम आहे याच्यावर आपल्याला बघायचं आहे की कोणत्याही आजाराचं माहिती आपल्याकडे आहे, तर ते आजाराचा आपल्याला कशाप्रकारे त्याला आजार आपल्याला दूर करायचा आहे किंवा तो कमी करायचा आहे, हे इव्हॅल्युएशनमध्ये आपल्याला कळणार की तो झाला आहे की नाही झाला. आपण तो प्रयत्न केला, माहिती आपल्याला भेटली आहे, त्याच्यावर आपण उपाययोजना केलेली आहे, तर त्याच्यामध्ये आपण शेवटी इव्हॅल्युएशन करत असतो की त्याच्यामध्ये किती टक्के लोक बरे झालं आहे की नाही झालं आहे. नाही बरे झालं आहे तर आपल्याला अजून काय करायचं आहे. तर त्या अशा प्रकारे माहितीवर आधारित आपण काय करू शकतो, इव्हॅल्युएशन करू शकतो. इव्हॅल्युएशन ऑफ प्रोग्राम शुड बी डन फॉलोइंग मॅनर्स. इव्हॅल्युएशन ऑफ हेल्थ प्रोग्राम्स बेस्ड ऑन सक्सेस अँड फेल्युअर. तर मूल्यांकन जे आहे ते आपण एखादा हेल्थ प्रोग्राम करत आहे त्याचं सक्सेस यशस्वीरित्या झाला आहे की नाही किंवा तो फेल झाला आहे, त्याच्यावर ते इव्हॅल्युएशन करायचं असतं. दुसरा आहे मेक मॉडिफिकेशन बेस्ड ऑन इव्हॅल्युएशन. त्याच्यामध्ये आहे की आपण आरोग्य रिलेटेड एखादा प्रोग्राम करत आहे, तो प्रोग्राम चांगला झाला आहे की नाही किंवा त्याच्यामध्ये अजून काही बदल करता येईल, त्याच्यामध्ये अजून व्यवस्थितरित्या आपल्याला काय करता येईल, तर ते आपण बघायचं आहे. तर दुसरं आहे की व्हेरिएशन मेथड ऑफ इव्हॅल्युएशन सच ॲज द सुपरविजन्स, डिस्कशन, ऑब्झर्वेशन अँड क्वेश्चनरीज. तर काही असे इव्हॅल्युएशन्स आहे की त्याच्यामध्ये म्हणजे मेथड दिलेली आहे, पद्धती आहे की त्याच्यामध्ये सुपरविजन करणं म्हणजे काय, निरीक्षण करणं. एखाद्या व्यक्ती एखादी प्रोसिजर करते त्याचं निरीक्षण करायचं असतं, तर त्याच्यामध्ये तो व्यक्ती व्यवस्थितरित्या ती प्रोसिजर करत आहे की नाही, प्रॅक्टिकल करत आहे की नाही, मग त्याचं इव्हॅल्युएशन करायचं असतं. डिस्कशनमध्ये एखादा टॉपिक असणार आहे, त्या टॉपिकमध्ये जी माहिती आहे त्या माहितीची डिस्कशन घेतली जात असते. त्याच्यामध्ये काही कोणतं लास्टला त्याचं ती माहिती डिस्कशन संपल्यानंतर त्याचं इव्हॅल्युएशन केलं जात असतं, त्याचा निष्कर्ष काढला जात असतो. जसं सुपरविजन आहे तसंच त्याच्यामध्ये ऑब्झर्वेशन पण आहे. ऑब्झर्वेशन करणे आणि क्वेश्चनरीजमध्ये काय असणार आहे की प्रश्न विचारून इव्हॅल्युएशन केलं जात असतं. एखाद्या प्रॅक्टिकलमध्ये आपण जसं क्वेश्चनरीज केलं जात असते, प्रॅक्टिकलमध्ये जी प्रोसिजर आहे त्याच्याबद्दल क्वेश्चनरीज करून तेवढं माहिती विचारली जात असते, त्याला आपण क्वेश्चनरीज करून इव्हॅल्युएशन असं म्हणत असतो. दुसरं आहे की इव्हॅल्युएशन इज डन टू अचीव गोल and target of health programs. Hence health programs can be more successful and result of programs can be evaluate. तर याच्यामध्ये असं आहे की इव्हॅल्युएशन अशी गोष्ट आहे की ते आपण जे आपण ठरवलेलं आहे, जे गोल आहे ते झालं आहे की नाही आहे, ते आपण याच्यामध्ये बघत असतो. जो टार्गेट आपण बघत आहे की जी गोष्ट सक्सेसफुली करायची आहे ती आपण झाली आहे की नाही, ती आपण त्याच्यामध्ये आपण त्याचा रिझल्ट आपण बघू शकतो. तर अशा प्रकारे हे इव्हॅल्युएशन होत असतं. तर त्याचं आपण बघत आहे की मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन अँड इव्हॅल्युएशन सिस्टीम. तर ह्या ज्या इन्फॉर्मेशन आपण कलेक्ट करायचं, हे इन्फॉर्मेशनमधून आपल्याला जी माहिती आपण गोळा केलेली आहे त्याच्यामधून त्या माहितीचं आपल्याला काय करायचं आहे, इव्हॅल्युएशन करायचं आहे. इम्पॉर्टन्स ऑफ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन अँड इव्हॅल्युएशन सिस्टमचं महत्त्व काय आहे आपण ते थोडक्यात आपण बघून घेऊ. तर प्लॅनिंग, सिस्टमॅटिकल अँड कोऑर्डिनेटिंग ॲक्टिव्हिटीज. तर सर्वात महत्त्वाचं असतं की जी पण माहिती आहे तिचं आपण काय करणार आहे, प्लॅनिंग करणार आहे आणि त्यांचं व्यवस्थितरित्या त्याचं कोऑर्डिनेट करू आणि जी पण ॲक्टिव्हिटी, जो पण प्रोग्राम आहे ते आपण करू शकतो. दुसरं आहे की इस्टॅब्लिशिंग डाटाबेस ऑन बजेट, पर्सनल फॅसिलिटीज अँड इक्विपमेंट. आता ह्या ज्या गोष्टी हे वार्डमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये लागणाऱ्या वस्तूंचं आपल्याला काय करायचं आहे, आपण जी पण वस्तू आहे त्यांचं आपण बजेट काढू शकतो इव्हॅल्युएशनमध्ये.
तुम्हाला मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की कोणत्याही वस्तूचं आपण पहिले काय करत असतो, काउंटिंग इन्व्हेंटरी करत असतो. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती पडतं की जेव्हा इन्व्हेंटरी करत असतो ती काय आहे, एक प्रकारची माहिती आहे. ती माहिती आपण काढतो. त्याच्यामध्ये आपल्याला कळतं की कोणती वस्तू संपलेली आहे, कोणती वस्तू आहे अवेलेबल, कोणती एक्सपायर झालेली आहे. तर त्याच्यानंतर आपण काय करतो असतो, त्याची बजेट वगैरे आपण काढत असतो. मग तर कोणतीही साधन असतो, फर्निचर असो किंवा इक्विपमेंट असो, तर अशा प्रकारचे आपण ते बजेट त्याच्यावर आपण काढू शकतो. दुसरं आहे की महत्त्व की प्रोव्हाइडिंग इन्फॉर्मेशन्स ऑन द स्टेटस ऑफ द पॉप्युलेशन सर्वे सच ॲज द इट्स हेल्थ स्टेटस. तर याच्यामध्ये अजून आपण बघतो की आपल्या आरोग्य रिलेटेड जे समस्या आहे किंवा लोकांचं आरोग्य आहे त्यांचं स्टेटस आपण बघू शकतो. स्टेटस बघणं म्हणजे त्याचं प्रोव्हाइडिंग इन्फॉर्मेशन्स ऑन द स्टेटस ऑफ द पीपल सच ॲज इट्स हेल्थ स्टेटस. तर आपण माहिती जशी आपल्याकडे येत आहे तर त्यांचं आरोग्य रिलेटेड जर माहिती आपल्या गावातील किंवा त्या एरियातली माहिती आपल्याकडे आली आहे तर त्याच्यावरून आपल्याला कळते की त्या गावाची आरोग्याची परिस्थिती कशी आहे किंवा त्या लोकांची आरोग्याची स्थिती काय आहे आपण ते बघू शकतो. तर त्या माहितीच्या आधारे आपण बघतो की आपण फॉर एक्झाम्पल आपण बघितलं की सध्या आपल्याकडे कोरोना हा आजार चालू आहे. तर आपल्याला बघायचं आहे की याची स्थिती काय आहे आपल्या एरियामध्ये. तर आपण बघितलं की आपल्या महाराष्ट्रामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये किती कोरोना रुग्ण आहे. तर याच्यामध्ये काय आहे की कशावर आधारित असणार आहे ते माहितीच्या त्या रुग्णांची माहितीच्या आधारावर असणार आहे. आता ही माहिती कशी भेटणार, तर पहिले जी स्टेप असणार आहे ती पूर्ण माहिती गोळा केलेली असते. म्हणजे पूर्ण लोकांची स्क्रीनिंग, लोकांची माहिती घेतलेली असते की त्यांची ट्रॅव्हल हिस्ट्री घेतलेली असते, सगळ्या गोष्टी ते घेतलेली असते, त्यांचे साईन सिम्पटम्सपासून तर त्याची इन्व्हेस्टिगेशन टेस्ट घेतलेले असतात. त्याच्यावर प्रत्येकाची नोंद केलेली असते, म्हणजे रेकॉर्ड केलेला असतो. तो रेकॉर्डच्या आधारावर ही आपल्याला माहिती भेटत आहे. तर त्याच्यावरून आपल्याला कळतं की पालघर जिल्ह्यामध्ये या कोरोनाची स्थिती कोणत्या स्तरावर आहे, किती रिकवर झालं आहे, किती पेशंट पॉझिटिव्ह आहे, किती डेथ झालं आहे. तर ही स्थिती आपल्याला दिसून येत असते. तर हे एक महत्त्वाचं आहे. नेक्स्ट आहे प्रोव्हाइडिंग इंडिकेटर फॉर मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन ऑफ परफॉर्मन्स. तर याच्यामध्ये आहे एखाद्या कामाचं निरीक्षण करून त्याचं मूल्यांकन केलं जात असतं. तर त्याच्यावर आपण ठरवतो की त्याचा परफॉर्मन्स कसा आहे. तर ते बघण्यासाठी आपल्याला हे महत्त्वाचं आहे. दुसरं आहे असेसिंग द इम्पॅक्ट ऑर इफेक्टिव्हनेस ऑफ सर्व्हिसेस. म्हणजे सेवेच्या प्रभावाचा किंवा परिणामकारकतेचं मूल्यांकन करणे हे एक आहे. तर याच्यामध्ये अजून दुसरा पॉईंट असा आहे की गायडिंग द फोरकास्टिंग ऑफ कम्युनिटी ऑर सर्व्हिसेस नीड. म्हणजे याच्यामध्ये वस्तू किंवा सेवांचे गरजेच्या पुनरानुमान मार्गदर्शन करणे. आणि लास्ट इम्पॉर्टन्स ऑफ एम आय सिस्टीममध्ये आहे की मेथड्स ऑफ इम्प्रूव्हमेंट. मेथड्स ऑफ इम्प्रूव्हमेंट म्हणजे काय, सुधारण्याची पद्धत. तर कोणतीही आपण प्रोसिजर करत आहे किंवा कोणताही प्रोग्राम करत आहे त्याच्यामध्ये सुधारणा कसा येणार, तर हे एम आय सिस्टीममध्ये आपण बघू शकतो. एम आय सिस्टीम म्हणजे काय, मॅनेजमेंट ऑफ इन्फॉर्मेशन्स अँड इव्होल्युशन सिस्टीम. तर ही इथे संपलेली आहे. हे सिस्टम ही महत्त्वाची आहे. तर याच्यामध्ये आपल्याला अजून बघायचं आहे की तर या सिस्टीमवर आधारित आपल्याला काय करायचं आहे, मेंटेनन्स ऑफ रेकॉर्ड करायचं आहे. तर कोणताही रेकॉर्ड हा
या सिस्टीमवर आधारित असतो. MI मेंटेनन्स ऑफ इन्फॉर्मेशन अँड इव्होल्युशन सिस्टीम. तर याच्यामध्ये अजून आपण मेंटेनन्स ऑफ रेकॉर्डमध्ये अजून काय बघू शकतो, महत्त्वाचं अजून काय करायचं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे परमनंटली, की रेकॉर्ड शुड बी कीप्ड सेफली अँड प्रॉपरली. रेकॉर्ड कसं असायला पाहिजे आहे, ठेवायचं आहे, सेफ सुरक्षित ठेवायचं आहे आणि प्रॉपर व्यवस्थापन करून त्याला ठेवायचं आहे. दुसरं आहे कॉन्फिडेन्शियलिटी ऑफ रेकॉर्ड शुड बी मेंटेन. कॉन्फिडेन्शियलिटी म्हणजे काय, कॉन्फिडेन्शियलिटी म्हणजे गोपनीयता राखणे. कोणताही पेशंटचं असो किंवा हॉस्पिटलचं असो, जो रेकॉर्ड आहे तो त्याच्यामध्ये काय असायला पाहिजे, गोपनीयता असायला पाहिजे. म्हणजे तो कोणालाही दाखवायचा नसतो आणि तो हायर ऑथॉरिटीच्या परवानगीनुसार त्या गोष्टी केल्या जात असतात, जर दाखवायचं असेल तर. दुसरा आहे रेकॉर्ड शुड बी फिल्ड. रेकॉर्ड शुड बी फिल्ड म्हणजे रेकॉर्ड हा पूर्णपणे ती माहिती भरलेली असायला पाहिजे, पूर्णपणे फिल केलेली असायला पाहिजे. रेकॉर्ड शुड बी. नेक्स्ट आहे रेकॉर्ड शुड बी रायटन अल्फाबेटिकली अँड सिरियली इन रजिस्टर. तर रजिस्टरमध्ये जेव्हा आपण रेकॉर्ड मेंटेन करतो तो कसा असायला पाहिजे, तर आपण फॉर एक्झाम्पल मेडिसिनचा आपण रेकॉर्ड ठेवत असतो, त्याच्यामध्ये काय असणार, मेडिसिनचं नाव कसं असायला पाहिजे आहे, अल्फाबेटिकली असायला पाहिजे, जेणेकरून ते लवकर म्हणजे ते रजिस्टरमध्ये अल्फाबेटिकली आपल्याला रेकॉर्ड ठेवायचं आहे. दुसरं रेकॉर्ड शुड बी अवेलेबल इन इमर्जन्सी. रेकॉर्ड असा असायला पाहिजे की जो रेकॉर्ड आपण मेंटेन केलेला आहे तो रेकॉर्ड लगेच अवेलेबल असायला पाहिजे. आपण जेव्हा एखाद्याने विचारलं की हा रेकॉर्ड दाखवा, इमर्जन्सीमध्ये आपण लगेच तो दाखवता यायला पाहिजे. अशा प्रकारे तो मेंटेन ठेवायचा आहे की लगेच ओळखता यायला पाहिजे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं खाडाखोड किंवा समजेल अशा गोष्टी अशा अक्षरामध्ये असायला पाहिजे आणि तो लवकरात दाखवता येईल अशा प्रकारे असायला पाहिजे. इमर्जन्सी जेव्हा त्या हायर ऑथॉरिटीनं मागितलं आपल्याकडे, तर लगेच तो अवेलेबल करता येईल अशा प्रकारे तो ठेवलेला असायला पाहिजे. आता रेकॉर्ड आपण कशामध्ये, आता सब सेंटरमध्ये जर बघितलं तर सब सेंटरमध्ये कोणत्या प्रकारचे आपण रेकॉर्ड मेंटेन करत असतो किंवा सब सेंटर लेवलला कोणते रजिस्टर आपण मेंटेन करत असतो. तर रजिस्टर मेंटेन ॲट द सब सेंटर लेवल. तर त्याच्यामध्ये विलेज रेकॉर्ड रजिस्टरमध्ये पूर्ण गावाची माहिती असणार आहे. गावामध्ये लोकसंख्या किती आहे, त्यांना फॅसिलिटीज काय आहे, तर सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहे. त्याच्यामध्ये दुसरं आहे की सब सेंटर OPD रजिस्टर. तर OPD रजिस्टरमध्ये जे पेशंट डेली बेसिसवर येत असतात OPDला, त्या पेशंटची नोंदणी केली जात असते. तिसरं आहे की UIP रजिस्टर, UIP मास्टर रजिस्टर आहे ते. तर याच्यामध्ये युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्रामचा रजिस्टर आहे. तर त्याच्यामध्ये पूर्ण इम्युनायझेशनचा प्रोग्राम जो आपण कंडक्ट करत आहे, विकली असेल तर त्याचं रजिस्टर केलं जातं की त्याच्यामध्ये इम्युनायझेशन किती मुलांचं झालं आहे, किती वयोगटातील आहे. तर हे सगळं त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग केलं जात असतं. म्हणजे आपल्या गावाच्या लोकसंख्येमध्ये किती मुलं आहे, तर त्यांचं पूर्णपणे इम्युनेशन झालं आहे का त्या रेकॉर्डमध्ये आपल्याला दिसून येत असतं. आणि किती जण बाकी आहे तर ते आपल्याला ते फाइंड आउट लगेच होत असतं. म्हणून तर UPI मास्टर रजिस्टरमध्ये आपण ते एंट्री आपल्याला करायची असते आणि त्यानुसार आपल्याला तो रेकॉर्ड मेंटेन ठेवायचा आहे. दुसरं आहे फॅमिली प्लॅनिंग रजिस्टर. दुसरं आहे कुटुंब नियोजन हे त्या सब सेंटरला किती लोकांनी किती कोणत्या पद्धतीने फॅमिली प्लॅनिंग केलेली आहे. मेडिसिनद्वारे, कॉन्ट्रासेप्टिव्ह मेडिसिनद्वारे किंवा कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हायसेस किंवा ज्या वेगळ्या मेथड्स आहेत त्या मेथड त्याच्यामध्ये एंट्री केलं जातं. म्हणजे कोणत्या लोकांनी कोणती मेथड फॅमिली प्लॅनिंगसाठी वापरलेली आहे आणि किती लोकांनी त्या गावातल्या केलेल्या आहे ते त्या रजिस्टरमध्ये नोंद केली जात असते. इलिजिबल कपल रजिस्टर
म्हणजे जे जन्मसक्षम जे कपल आहे, जे मॅरिड झालेलं आहे, तर त्यांचं एक रजिस्टर मेंटेन केलं जात असतं. दुसरं आहे MCH मास्टर रजिस्टर. MCH मास्टर रजिस्टर म्हणजे मॅटर्नल चाइल्ड हेल्थ रजिस्टर. तर पूर्ण त्याच्यामध्ये मदरचं आणि त्या चाइल्डचं पूर्ण माहिती त्याच्यामध्ये दिली असते. त्याच्या आणि डिसीज कंडिशन असेल किंवा एबनॉर्मॅलिटी असेल चाइल्डमध्ये, तर सगळ्या गोष्टी माहिती त्याच्यामध्ये रेकॉर्ड केली जात असते. त्यांचं पूर्ण हेल्थ रेकॉर्ड त्याच्यामध्ये मेंटेन केला जात असतो. स्टॉक लेजरमध्ये मेडिसिनचा स्टॉक किती आहे ते बघितलं जात असतं. किट्स किती आहे, डिलिव्हरी किट्स आहे, मलेरियाचे किट्स आहे, वेगवेगळ्या प्रकारचे किट्स त्याच्यामध्ये स्टॉक किती आहे ते बघितलं जात असतं. दुसरं आहे इन्स्ट्रुमेंट. स्टॉक लेजर रजिस्टरमध्ये इन्स्ट्रुमेंट्स आहे, इक्विपमेंट आहे आणि फर्निचर वगैरे आहे. तर हे ज्या गोष्टी आहे स्टॉक लेजरमध्ये रजिस्टर याच्यामध्ये मेंटेन केलं जात असतात. तर मेडिसिनचं वेगळं पण आपण करू शकतो की मेडिसिन स्टॉकचं आहे त्याचं रजिस्टर पण वेगळं बनवू शकतो. पण त्याने इथं दिलेलं आहे की स्टॉक लेजरमध्ये मेडिसिन आहे, किट्स आहे, इन्स्ट्रुमेंट्स आहे आणि इक्विपमेंट आणि फर्निचर हे त्याचे रजिस्टर बनवलं जात असतं सब सेंटर लेवलला. नेक्स्ट आहे डेथ रजिस्टर. बर्थ अँड डेथ रजिस्टर पण सब सेंटर लेवलला मेंटेन केलं जात असतं. त्या गावातले किती लोक कशा प्रकारे डेथ झाले आहे, त्याचं कॉजेस आणि त्याचे डेट आणि टाईम सगळं त्याच्यामध्ये एंट्री केली जात असते. बर्थ याच्यामध्ये पण तसंच आहे की डिलिव्हरी कुठे होम डिलिव्हरी झाली आहे, सिझेरियन सेक्शन झालं आहे किंवा इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी आहे, प्रायव्हेट गव्हर्मेंट, तर सगळं नोंद त्याच्यामध्ये केलेलं असतं किंवा करायचं असतं आपल्याला. रजिस्टर फॉर रेकॉर्डिंग मिनिट ऑफ सब सेंटर मॅनेजमेंट कमिटी मीटिंग. तर अजून याच्यामध्ये असं एक रजिस्टर मेंटेन केलं जातं की प्रत्येक टायमाला सब सेंटर लेवलला एक कमिटी मीटिंग ठेवली जात असते. ती मंथली असो किंवा 2 मंथली असो. पण तिचं ज्या कमिटी जेव्हा आपण होत असते तिच्या टायमिंग या तारखेला होते, या टायमाला ती सुरुवात झाली आणि या टायमाला ती संपली. आणि त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी डिस्कस झाल्या त्या सगळ्या गोष्टी आपण त्या रजिस्टरमध्ये करू शकतो किंवा करायचे असतात. दुसरं आहे नेक्स्ट आहे अकाउंट रजिस्टर. अकाउंट रजिस्टर फॉर कीपिंग रेकॉर्ड्स ऑफ अनटाईड अँड मेंटेनन्स ऑफ फंड. तर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा खर्च किंवा कोणत्याही प्रकारचा फंड असेल त्याचा अकाउंट रजिस्टर त्याच्यामध्ये केलेला असतो. तर ते अकाउंटमध्ये करायचं की कोणताही पैशांचा व्यवहार आहे तर त्याचा एक रजिस्टर बनवून आपण ते सब सेंटरला ते मेंटेन केलं जात असतं. तर हे झालं आपण कोणकोणते रजिस्टर सब सेंटर लेवलला मेंटेनन्स केलं जात असतात किंवा मेंटेन केलं जात असतं. तर याच्यामध्ये आता शेवटचा मुद्दा आहे की सब सेंटरमध्ये रिपोर्ट आर इसेन्शियल टूल ऑफ कम्युनिकेशन बिटवीन द मेंबर ऑफ द हेल्थ टीम. आता हा जो रिपोर्ट आहे किंवा अहवाल आपण मराठीमध्ये बोलू शकतो की अहवाल जो आहे तो हा एक असं साधन आहे की ते आपल्या टीम मेंबर्सशी काय करत असतं, कम्युनिकेशन किंवा संवाद साधण्याचं एक साधन आहे. रिपोर्ट एक असं आहे की आपल्या टीम मेंबर्सशी एक संवाद साधण्याचं एक साधन आहे. आणि गुड रेकॉर्ड विल अवॉइड डुप्लिकेशन ऑफ वर्क. जर चांगला रिपोर्ट असेल तर आपल्याला त्या कामाला आपण डबल मेहनत नाही घ्यावं लागणार किंवा डबल त्याच्यावर आपल्याला ते काम करायला आपल्याला भाग नाही पडणार. तर हेल्थ वर्कर शुड बी प्रिपेअर रिपोर्ट एव्हरी मंथली अँड सबमिट टू द सुपरवायझर. तर हे जे रिपोर्ट आहे तर आपण सगळं बघितलं की कोणत्या प्रकारचा रेकॉर्ड आपण मेंटेन करायचं आहे आणि कोणत्या रजिस्टरमध्ये आपल्याला मेंटेन करायचं आहे. तर जे मेंटेन केलेले जे रेकॉर्ड आहे त्याचं काय करायचं असतं, रिपोर्टिंग करायचं. रिपोर्टिंग कोणाला करणार आहे,
जे आपल्या सुपरवायझर आहे किंवा सुपरियर आहे त्या लोकांना आपल्याला ते रिपोर्ट करायचं आहे. तर ते कोण करणार आहे? ते हेल्थ वर्कर. आणि ते रिपोर्ट सगळा मंथली रिपोर्ट आहे, सगळ्या प्रकारचा रिपोर्ट आहे. तो आपल्याला पूर्ण मंथली तो रिपोर्ट तयार करायचा आहे. सिक्वेन्स वाईज किंवा अल्फाबेटिकल वाईज जे रजिस्टर आहे त्यानुसार आपण ते रिपोर्ट तयार करायचा आहे. किंवा फॉर्मॅट असेल सबसेंटर लेवलला, त्या प्रत्येक सबसेंटरच्या वेगळ्या प्रकारचा फॉर्मॅट असणार, त्यानुसार त्या फॉर्मॅटनुसार तो रिपोर्ट तयार करायचा आहे. आणि कोणाला सबमिट करायचा आहे? जो सुपरवायझर असेल त्यांना. आणि हा प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या तारखेला हा सबमिट करायचा आहे. किंवा स्पेसिफिक त्यासाठी सबसेंटरला तारखा दिलेल्या असेल त्या तारखेला सबमिट करायचे आहे. ॲक्च्युली याच्यामध्ये असतं की 29, 28, 29, 30 अशा काही वेळेस तारखा दिलेल्या असतात. तर या तारखेमध्ये ते सबमिट करायच्या प्रत्येक मंथमध्ये. 1 कॉपी ऑफ सम कॅन बी कीप इन सेंटर. तर त्या रिपोर्टचं एक कॉपी आपल्याला ठेवायची आहे आणि एक कॉपी सुपरवायझरला शेअर करायची आहे. रिपोर्ट शुड बी इन्क्लूड इन्फॉर्मेशन्स रिगार्डिंग लास्ट मंथ्स प्रोग्राम. तर याच्यामध्ये असा प्रत्येक रिपोर्ट हा जो रिपोर्ट आहे त्याचा शेवटचा प्रोग्राम जो असेल, लास्ट मंथचा जो पण शेवटचा प्रोग्राम जे पण केलेले आपण आहे ते प्रोग्राम सगळे आपल्याला त्या रिपोर्टमध्ये ॲड करून पाठवायचं आहे. दिस रिपोर्ट शुड इन्क्लूड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. तर याच्यामध्ये अजून काही इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेलं आहे की त्या आपण टाकू शकतो किंवा टाकायचंच आहे. ते रिपोर्ट शुड इन्क्लूड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. त्याच्यामध्ये आहे की इम्युनेशन वर्क. इम्युनेशन वर्कमध्ये तुम्हाला माहिती आहे की इम्युनेशनमध्ये काय असणार आहे, जे लसीकरणाचं सत्र आहे किंवा किती लसीकरण झालं आहे ते सगळं त्याच्यामध्ये रिपोर्टमध्ये जाईल. नंतर आहे मॅटर्नल अँड चाइल्ड हेल्थ रिलेटेड वर्क आहे. त्याच्यानंतर काय आहे, फॅमिली प्लॅनिंगचे वर्क. होम विजिट किती झालं आहे त्याचा पूर्ण माहिती द्यायची आहे. ट्रीटमेंट ऑफ मायनर डिसऑर्डर. सबसेंटरला जेवढे पण आजारी लोक येत आहेत त्यांचं काय केलं जात असतं, रेकॉर्डिंग त्यांचं डिटेल्स घेतली जात असते. त्यांना कोणता आजार प्रकारचं मायनरमध्ये असेल किंवा कोणत्याही प्रकारचं असो तर ते ट्रीटमेंट आपण केलेलं आहे त्याचा रेकॉर्ड आपल्याला ठेवायचा आहे. दुसरं आहे इन्फेक्शियस डिसीज. इन्फेक्शियस डिसीजमध्ये कोणी एखादं HIV पॉझिटिव्ह असेल किंवा ट्युबरक्युलोसिस असेल किंवा अशा प्रकारचं काय आजारी मोठा आजार असेल, डिसीज असेल तर त्याचा पण रेकॉर्ड आपल्याला पाठवायचा आहे. दुसरं आहे की हेल्थ एज्युकेशन्स ॲक्टिव्हिटी. ज्या आपण त्या लास्ट मंथमध्ये जेवढ्या हेल्थ एज्युकेशनच्या ॲक्टिव्हिटीज केल्या आहे, शिबिर केलेलं आहे किंवा काय आरोग्याबद्दल माहिती आपण लोकांना दिली आहे, लोकांना ग्रुप वाईज, तर त्याचा पण रेकॉर्ड आपल्याला पाठवायचा आहे. जी पण ॲक्टिव्हिटीज आपण त्या लास्ट मंथमध्ये केलेली आहे तर ती या मंथमध्ये आपल्याला पाठवायची आहे. नंतर एन्व्हायरमेंटल हायजीनचा पण आपल्याला तो रेकॉर्ड पाठवायचा आहे. दुसरं आहे की प्रोग्राम, पल्स पोलिओ प्रोग्राम जर त्या मंथमध्ये आपण किती लोकांना किती बच्चूंना आपण दिलेलं आहे तर त्याचा पण आपल्याला तो रिपोर्ट रेकॉर्ड करून पाठवायचा आहे. पल्स पोलिओ प्रोग्राम याचा पण आपल्याला रिपोर्ट त्या मंथमध्ये जेवढे पल्स पोलिओ आपण दिला आहे तर त्याचा पण रेकॉर्ड आपल्याला पूर्ण पाठवायचा आहे. आणि हा जो रेकॉर्ड आहे हा पूर्ण मला पाठवायचा आहे सुपरवायझरला. जो सुपरियर आपल्यावरती आहे, सब सेंटरमध्ये तालुका लेवलला पाठवायचा, जिल्हा लेवलला पाठवायचा आहे, तर त्यानुसार आपल्याला हा रेकॉर्ड पाठवायचा आहे. तर हे हेल्थ सेंटर मॅनेजमेंट याचं दुसरं चॅप्टर इथे संपलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण महत्त्वाचे पॉईंट काही बघितले होते पहिल्या लेक्चरमध्ये. अँड इंडेंटिंग इज लिस्ट ऑफ द स्पेसिफिक नंबर ऑफ आयटम्स अँड देअर नीड्स. वी कॅन ऑल्सो इन्क्लूड द प्राइजेस फॉर आयटम्स. तर पहिल्या चॅप्टरमध्ये पण आपण बघितलं की इंडेंटिंग करणे म्हणजे मागवणे. या गोष्टी आपण बघितलं की त्याचा आपण लिस्ट बनवून द्यायची आहे. स्पेसिफिक नंबर जो असेल आयटम किती मागवायचे आहे
ते आपल्याला करायचं आहे आणि किती गरज आहे त्या गोष्टी आपल्याला मागवायच्या आहे ते आपण करायचं आहे. तर आणि ते किती प्राइजेसमध्ये पण भेटू शकतात तर ते पण आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो. दुसरं आपण बघितलं होतं की इंडेंटिंग इज एसेन्शियल अँड शुड बी प्रिपेअर्ड बाय हेल्थ वर्कर. आता कोणतीही गोष्ट मागवायची असेल तर आपण कोण मागवणार आहे हे प्रिपेअर करून करणार आहे हेल्थ वर्कर आहे. हेल्थ वर्कर म्हणजे कोण ANM स्टाफ नर्स आहे ते करणार आहे. तर हे की पॉईंट आहे का ते लक्षात ठेवायचं आहे की इंडेंटिंग आपल्याला लिस्ट बनवायचे आहे, नंबर किती पाहिजे आहे ते मागवायचे आहे आणि किती गरज आहे. जर गरज पडल्या तर आपल्याला त्याची प्राइजेस पण ॲड करायचे आहे. दुसरं बघितलं होतं पण इव्होल्युशन MI सिस्टीम बघितली होती. इव्होल्युशन इज नेसेसरी टू मेक एनी प्रोग्राम सक्सेसफुली. तर हे इव्होल्युशन प्रत्येक प्रोग्राम सक्सेसफुल करण्यासाठी काय आहे आपल्याला इव्होल्युशन करणे गरजेचं आहे. दुसरं आहे की मॅनेजमेंट ऑफ प्रोग्राम शुड बी बेस्ड ऑन इन्फॉर्मेशन अवेलेबल. आपण इन्फॉर्मेशन जेव्हा आपण एखादं प्रोग्राम करायचं आहे तर कशावर आधारित असणार आहे ते इन्फॉर्मेशन जी पण आपल्याकडे माहिती जी अवेलेबल आहे त्याच्यावर आपल्याला काय करायचं आहे आपण तो प्रोग्राम आपण करू शकतो किंवा करायचं असतं. दुसरं आपण बघितलं की शेवटचं आपण बघितलं की हेल्थ वर्कर शुड बी प्रिपेअर रिपोर्ट. आता रिपोर्टमध्ये आपण आता बघितलं की एव्हरी मंथली तो रिपोर्ट काय करायचा आहे सबमिट करायचा आहे. जो पण आपले सुपरवायझर आहे किंवा तालुका लेवलला पाठवायचं आहे सब सेंटरमधून. तर ते एक आहे. त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे की जो रिपोर्ट आपण पाठवत आहे त्याची कॉपी आपल्याकडे ठेवायची आहे. 1 कॉपी सेम कॅन बी कीप इन हेल्थ सेंटर. तर ते ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. तर हे मेंटेनन्स ऑफ रेकॉर्ड हेल्थ सेंटर मॅनेजमेंटचं दुसरं चॅप्टर हे संपलेलं आहे. थँक्यू.